उत्तर पुणे जिल्ह्याच्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि त्याचा खरं तर उद्रेक म्हणून या ठिकाणी शिरूर तालुक्यातील असणाऱ्या अष्टविनायक महामार्ग रात्री 7 तास अडवल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग 7 असणारा पुणे नाशिक हायवे आता अडवला गेलेला आहे आणि या जनमानसांचा असंतोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। उद्रेक झालेला आहे, मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावरती उतरलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची ही मोठी जमाव या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या नागरिकांच्या जमावानं खरं तर हा रस्ता अडवत या रोहन बोंबेसह इतरही हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांना न्याय मिळावा ही भावना या ठिकाणी आहे। वन विभागाला जाग घ्यावी यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत। याच्या प्रतिक्रिया म्हणून खरं तर आता काल वन विभागाची गाडी आणि कार्यालय जाळल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे खरं तर आता मनसर या ठिकाणी असणाऱ्या पुणे नाशिक महामार्ग अडवत मोठ्याच्या मोठ्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या रांगा खरं तर पाहिलं तर या ठिकाणी एक न्याय हक्कासाठी असेल किंवा आम्हाला बिबटमुक्त प्रवर्तन करण्यासाठी या ठिकाणी हा लोकांचा आक्रोश पाहायला मिळतोय। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं दंगा काबू पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पाटा या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात जमत आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग येण्याचं काम या ठिकाणी नागरिक करताना पाहायला मिळत आणि यातूनच खरं तर येत्या काळात वन विभागाच्या वतीनं काय कारवाई केली जाते आणि प्रशासन कशा प्रकारे या ठिकाणी निर्णय घेते हे पाहणं गरजेचं आहे। नुकतंच कळलं जातंय की या बिबट्याला जेरबंद करून नव्हे तर शूटआउट करण्याचा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे, परंतु हा बिबट्या शूटआउट करणार कसा, आयडेंटिफाय करणार कसा असाही प्रश्न आता नागरिकांच्या मनात आहे आणि असा हा बिबट्या खरं तर ओळखणं सुद्धा अवघड असल्याचं या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं सांगितलं जात आहे। जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे।